आता मराठी चित्रपट जे आहेत यांचे नवनवीन टीझर, ट्रेलर जे आहेत ते येतच आहेत बघा. त्यामुळे सर्वांनाच एकदम फास्टमध्ये व्हिडिओज बनवणं, इतक्या फास्टमध्ये इन्क्लूड करणं जे आहे तेवढं तरी बघा सोपं जात नाही आहे बघा. त्यामुळे 1-2 चित्रपटाचे टीझर मी बघितले होते. त्याबद्दलच थोडंफार जे आहे ते बोलणार आहे. आता एक चिकी चिकी बूम बूम नावाचा मराठी चित्रपट येत आहे बघा. नाव बघितलं कीच मला थोडंफार वेगळं वाटलं बघा. अशा काय नावाचा चित्रपट बनवला? भलेही स्टारकास्ट खूप चांगली असली, स्वप्नील जोशीचं नाव जोडलेलं असलं, बाकीही हास्य जत्रा का कोणतं शो आहे त्या शोमधले कॅरेक्टर्स आहेत, कलाकार आहेत. परंतु हा चित्रपट नेमका कोणत्या हेतूने बनवला जात आहे? कारण की तेच चित्रपट जर मराठी इंडस्ट्रीमध्ये येत राहिले, तर मराठी इंडस्ट्री पुढे कधी जाणार? असा विचार या चित्रपटांकडे मला बघितल्यानंतर वाटतो बघा. कारण की तेच कॉमेडी ट्राय करण्याचं प्रयत्न करण्याचं जे आहे, या चित्रपटामधून म्हणजे की मला दिसत आहे. याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही आता, कारण की जास्त छोटासा एक व्हिडिओ बनवेल मी. तुमचं मत आहे ना, की याबद्दल मला सांगा. मला मला काही क्रिटिसाइज करायचं नाही त्या मूव्हीला. परंतु माझं मत एक सांगितलं मी, कारण की आता खूप साऱ्या तसे मूव्हीज बघितले बघा. मागच्या वर्षी मला वाटतं एक मराठी चित्रपट येऊन गेला होता. तर एवढे सारे चित्रपट येतात बघा, एवढं काही लक्षात राहत नाही. आता यानंतर एक स्थळ नावाचा देखील मराठी चित्रपट आला, ज्यामध्ये की मला वाटतं की आता हे फ्युचरिस्टिक चित्रपट आहे असं म्हणेल मी. की पुढची परिस्थिती या चित्रपटाने आपल्याला दाखवली. पुढची परिस्थिती कशी? तर जवळपास सध्या कसं आपण की मुलं-मुलीला बघायला जातात आणि म्हणजे की आपण म्हणतो की स्थळ आलं म्हणून. तर त्या टाईपची गोष्ट आहे. पण या कंडिशनमध्ये असं उलटं दिसत आहे, की 3 मुली बसलेल्या आहेत समोर आणि त्यांना मुलगा जे आहे एक पाणी घेऊन येतो. या टाईपची कथा दिसत आहे. म्हणजे की मुली सध्या डॉमिनेट करत आहेत, कारण की मुलींना गरज नाही बघा मुलांची. कारण एवढे सारे मुलं झालेले आहेत. त्यांना आवश्यकता आहे मुलींची. पण मुलींसाठी कसं मुलींना खूप जास्त आपण म्हणू शकतो, की आता मुलं जरच्या भाषेत जर सांगायला गेलं तर भाव लागत आहे असं म्हणता येईल. कारण की भाव आलेला आहे, कारण की मुली भेटतच नाही आहेत बघा, अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि तर स्थळ ह्या चित्रपटाच्या बद्दल हे झालं बघा. तुमचं मतही या दोन्ही चित्रपटाबद्दल मला नक्कीच सांगा, की तुम्हाला काय वाटतं व काय नाही. चित्रपटाच्या सॉरी टीझर्सबद्दल सांगा तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा काय वाटतं व काय नाही. थँक